मित्रांनो, मी सचिन जाधव, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आपण पाहणार आहोत बॉर्डर 2 या मूवीचं रिव्ह्यू. तर या मूवीमध्ये आहेत वरुण धवन, आहान शेट्टी आणि सनी देओल. सनी देओल हे पहिल्या बॉर्डर मूवीमध्ये आपण आहेत आणि आता त्यांना एक वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. ते आपल्याला मूवी बघितल्यानंतर कळेल. सनी देओल यांचा आवाज, यांचे जे डायलॉग डिलिव्हरी आहे ते बॉर्डर 1 पेक्षा चांगल्या प्रकारे या बॉर्डर 2 मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. ते टीजरमध्ये आपल्याला कळते. तर पाहून मला 2021 मध्ये भूज मूवी जो अजय देवगणचा रिलीज झाला होता त्याची आठवण झाली, कारण की त्याच्यामध्ये जे VFX वापरले होते तसेच सेम VFX इथे वापरले गेलेले आहे. आणि आपण जर कम्पॅरिझन केलं बॉर्डर 1 सोबत, तर बॉर्डर 1 मध्ये एकदम रिअल दाखवलेलं आहे, रिअलिटी आहे सगळी हिरोची, आणि हिरोची स्टोरी सुद्धा एक चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेली आहे. पण याच्यामध्ये जास्त प्रमाणात VFX यूज केलेला आहे, ते VFX वापरलेलं आहे ते चांगल्या प्रकारे शो होत नाही. बॉर्डर 2 या मूवीचे डायरेक्टर आहे अनुराग सिंग आणि बॉर्डर 1 या मूवीचे डायरेक्टर आहे ते बॉर्डर 1 मूवीचे सिक्वल आहे. जसं जे.पी. दत्ता यांनी मूवी बनवला होता एकदम प्रॉपर रिअलिटी आहे. कम्प्लीट मूवी आहे, त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे, पूर्ण झालेलं आहे मूवी ते. पण काय कारण आहे, कशासाठी बनवलंय हे आपण मूवी बघितल्यानंतरच आपल्याला समजेल. देशामध्ये मूवी आलेला आहे म्हटल्यावर आपल्याला तर पाहावंच लागेल. मित्रांनो, या मूवीमध्ये मुख्य भूमिकेत आहे सनी देओल आणि सनी देओलचे डायलॉग डिलिव्हरी तुम्हाला तर माहितीच आहे. काय ओरडतो, जसं तो पिक्चरमध्ये ओरडतो, त्याच्या प्रत्येक मूवीत तो नुसता ओरडून त्याच्या ओरडण्यामुळेच त्याची मूवी चालत असते. पण ऍक्टिंग पण चांगली करतो, तो चांगला ऍक्टर आहे. तर त्याच्यासाठी आपण मूवी नक्की बघूया. देशावर मूवी आहे तर आपण 100% पाहूया. धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल सबस्क्राईब करा.